सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पालखी काळाची पाणी आहे ना बाहेर आहेत सांगा अडचण सांगा काय अपेक्षित लोकांचं म्हणजे आपल्याकडे नियोजन तेवढ्यांचं पाणी पोर्टेबल टॉयलेट तिथे सर आपण 400 लावतो आणि फिलोस शौचालयाचे 40 आहे सर आपलं नगरपंचायत टॉयलेट थोडा अंदाज घ्यायचा ना कुणाशी बोलला तुम्ही वारी प्रमुखाची आपल्याला पूर्वतयारी करायची दृष्टीनं दुसरं काय नाही आता आपल्याला काही दरवेळी आपण करतो त्याच्यामध्ये अडचण नाही फक्त गैरसोय व्हायला नको जास्त लोक होती आपल्या टॉयलेट कमी होत्या टँकर प्यायचे पाण्याचे आपल्या नगरपंचायत नगरपालिका टाकीत फिलिंग पॉईंट तयार करून ठेवले प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्यांना टँकर भरण्याचे त्याचे आपला एक फिलिंग पॉईंट काढतो तिथले टँकर वगैरे नाही यांना बाहेर जायची गरज नाही पडत तिथंच करतो हे आपला धोबी घाट आहे तिथं सगळे 24 तास पाण्याची व्यवस्था करून ठेवतो मॅडम तुम्ही बघितलं घेतली काय तुम्ही होतं अडचण काय असते ते सांगा इथं तणाव काही अडचण नाही सर कुठं अडचण आहे गावात म्हणजे बाकी आता दर्शनबारीचं मी अधिकाऱ्यांशी बोलून घेतलेले ते पण त्यांना जसं दर्शनबारीला काही अडचण होणार नाही लोकांना त्या सोयीनं दर्शनबारीचं करून घेतलेलं बाकी तशी अडचण नाही काय एकच बुधवारी संध्याकाळी येईल आपल्याकडे आणि गुरुवारी दुपारी जाईल एक मुक्काम एक मुक्काम 2 वर्षापूर्वी 2 पडले होते 2च राहतात 24 ला होतं त्यांचं ठरतं अगोदरच तिथीनुसार ठरतं तुमची नगरपालिकेची अडचण सांगा इथं काय आमच्याकडनं पाहिजे तुम्हाला शासनाकडून आर्थिकच मदत साहेब आम्हाला मागच्या दरवेळी देतो ना अनुदान आम्ही नगरपालिकेला आपण देतो ना डीपीडीसी मधून आपल्याला तुमच्या प्रयत्नामुळं गेल्या वर्षी आम्हाला 18 लाख यावेळी तुमच्या आबांनी काय मागितलंच नाही आम्हाला ऐका ना काय होतं मागच्या तुम्ही आम्हाला 18 लाख दिले पण आम्हाला आमच्या नियतवेमधनं परत ते कपात केली आमची काय का पडतो आम्हाला खास बाब म्हणून तुम्ही आम्हाला 20-25 लाख रुपये तरतूद करावी आपला आहे का अभिजित बापट नाही का पाहिजे नाही का आपण या वर्षी देऊ ना पण आपण झालं 10 वर्ष हा देऊन टाकू द्या मागणी नगरपालिकेत लहान पोरांसाठी यात्रेसारखं वगैरे येतात बायका मुलांच्या बसून बाजारात खेळायला गेल्यावर काहीतरी घ्यायचं पोरांनी केलं समजू शकतो काय करू आपण खाजगी ड्रेसमध्ये आमचे LCBची लोक ठेवू आपण तसं टवळ पोरं दिसली की पहिल्या 2-3 तासातच केले का नाही दोघांचा बरोबर कारवाई आपण बाकी सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे पाडेगावला सर प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं स्वागत झाल्यानंतर या ठिकाणी मुक्काम स्थळी आहे या तळावरती या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो कधी 2 दिवस असतो कधी 1 दिवस असतो यावर्षी 1 दिवसाचा मुक्काम आहे 15 तारखेला माऊलींची पालखी या ठिकाणी येईल 15ला विसावा घेईल विश्रांती घेतील आणि 16ला पालखी दुपारी पुढच्या प्रवासासाठी रवाना होईल मी कालपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अधिवेशनामध्ये होतो काल अधिवेशन संपलं आणि आज लगेच मी यंत्रणेला बरोबर घेऊन तिथले आढावा जे काही नियोजन आम्ही प्रशासनाने केलेलं आहे त्याचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला मी जरी अधिवेशनात होतो तरी प्रशासनाबरोबर मी सतत संपर्कामध्ये होतो आणि नेहमीप्रमाणे आम्ही सर्व नियोजन या ठिकाणी केलेलं आहे पोर्टेबल टॉयलेट पाण्याची व्यवस्था
ते वारींच्या बरोबर जिल्ह्यांच्या बरोबर टँकर असतात पिण्याच्या पाण्याची, त्यांची फिलिंग पॉईंट, स्वच्छतेची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, विद्युतची व्यवस्था, या सगळ्या यंत्रणेना त्या पद्धतीनं त्यांनी ते नियोजन पूर्णपणानं आपण केलेलं आहे. जिल्ह्यातला एकूणच आगमन आणि जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करेपर्यंत सर्व कालावधीत एकदम शांततेनं व्यवस्थितपणानं हा सगळा सोहळा पार पडावा यासाठी आम्ही सगळ्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. लोणंदवासियांचं नेहमीच खूप सहकार्य या संपूर्ण पालखीच्या मुक्कामाच्या निमित्ताने या ठिकाणी असतं. मागणी एक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडमनी, नगरसेवकांनी या ठिकाणी केली की या 2-3 दिवसासाठी विशेष अनुदान आम्हाला जिल्हा नियोजन समितीमधनं द्यावं, की देखभाल, दुरुस्ती, बाकी सगळी व्यवस्था करायला ताण पडतो. लहान नगरपालिका जी आहे, मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्यातनं नक्कीच मार्ग काढून यावर्षी या कामासाठी म्हणून त्यांना विशेष अनुदान जिल्हा नियोजन समितीमध्ये जे काय उपलब्ध असेल त्यातनं आम्ही देऊ. पोलीस प्रशासनालाही सूचना दिलेल्या आहेत. आता मुलांनी, कार्यकर्त्यांनी सांगितलं की टवाळ मुलं गर्दीमध्ये घुसतात, ते भोंगे वाजवतात, लहान मुलांनी वाजवायचे असते ते पिपाणीसारखे खेळण्यातले, मुलींची, तरुणींची छेडछाड करायचा प्रयत्न करतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्त सांगितलेलं आहे, खाजगी वेशातले पोलीस ठेवा, लहान मुलं सोडा, ज्यांना बालवयच आहे ते खेळण्यासाठी वापरतात, व ते सोडून टवाळ मुलं जर असं काही वापर करत असतील तर तात्काळ कारवाई करा, अशा सूचना एसपीने या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकंदरच संपूर्ण पालखी सोहळा, पालखी आगमन, पालखी प्रस्थान आणि पालखी माऊलींच्या पालखीचा मुक्काम या सगळ्यांचं नियोजन आम्ही प्रशासनाकडनं योग्य पद्धतीने केलेलं आहे. माऊलींचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस पाऊस होता, परंतु गेल्या 2-3 दिवस पाऊस नाही, पण 15 नंतर पुन्हा पाऊस सांगितला आहे. त्यामुळे ज्यावेळेस पालखी सोहळा आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यावेळेस पुन्हा पाऊस सांगितला आहे. आपण त्या दृष्टीनं सुद्धा पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे. तात्पुरता निवारा देणं, ज्यांना आवश्यकता असेल त्या सगळ्या, समजा त्या पावसाच्या निवाऱ्यासाठी म्हणून मुळातच टेंट असतात, तरी सुद्धा आपण ज्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करण्याचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. सुदैवानं कुठलंही व्यत्यय येऊ नये अशी माऊली चरणी या ठिकाणी आपली प्रार्थना आहे. नेहमी निर्विघ्नपणानं जिल्ह्यातला सगळा प्रवास, विशेषतः लोणंद वाडेगावचं आगमन, लोणंदचा मुक्काम आणि इथून प्रस्थान हे नेहमीच निर्विघ्नपणे पार पडत असताना आपल्या जिल्ह्याची परंपरा यावर्षी अबाधित राहील अशा पद्धतीची आपण